माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री गरुड पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 10. प्रथम श्री शिवशंकराला नमस्कार करून प्रारंभ करते. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 86. हरि अवतारासंबंधी कथन. श्री ब्रह्मदेव सांगतात, वर वर्णन केलेल्या सर्व अंशाचे पालन करण्यासाठी भगवंताने अवतार धारण केले. यात ते असुरी वृत्तीचे दैत्यगण होते. त्यांच्या अधर्माचा नाश, वेदांनुसार धर्माचे रक्षण करण्यासाठी ईश्वरास वेळोवेळी या भूमीवर अवतार धारण करावे लागले. सर्वप्रथम ईश्वराने मत्स्य अवतार धारण करून धर्माच्या आड येणाऱ्या हयग्रीव दैत्याचा नाश केला. वेद मनु यांची भूमीवर स्थापना करून जगाचा उद्धार केला. कुर्मा अवतार धारण करून ईश्वराने मंदराचलाचा नाश केला. पुढे समुद्र मंथनाच्या वेळेस ईश्वराने धन्वंतरी वैद्याचा अवतार धारण केला. मंथनाच्या वेळेस त्याच्या हातात एक अमृष कलश निर्माण झाला. तेव्हा त्या धन्वंतरी ईश्वराने 8 अंगांनी युक्त असे आयुर्वेद शास्त्र सांगितले. एका सुंदर ललनेचे मोहिनी रूप धारण करून ईश्वराने देवगणांना अमृत पाजले. वराह अवतार धारण करून महादैत्य हिरण्यकशाचा वध केला, जगाची रक्षा केली. पुढे नरसिंह रूप धारण करून हिरण्यकश्यपूस ठार मारले. यानंतर प्रभूने परशुरामाचा अवतार घेतला. युद्धात कार्तवीर्याचा नाश केला. भूमीस कश्यप ऋषींचा लाभ करून दिला. पुढे महेंद्र पर्वतावर निवास करून त्या महाबाहूने तपश्चर्या केली. दशरथ पुत्राच्या रूपाने ईश्वराने भूमीवर अवतार घेतला. ते 4 पुत्र राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न होत. रामाची पत्नी जानकी होते. पुढे वडिलांच्या वचनाचे पालन करण्यासाठी श्रीराम पत्नीसहित शृंग पर्वतावर आला. तेथील अरण्यात रावणाची बहीण शूर्पणखा हिच्या नाकाचा शेंडा कापला आणि सीतेला पळवून नेण्याची रावण व अन्य राक्षसांचा वध केला. त्याच्या लंकेच्या राजाचा रावणाचा धाकटा भाऊ विभीषण यास अधिपती केला. नंतर सुग्रीव, हनुमान यांच्यासह श्रीराम आपल्या पत्नीला घेऊन परत अयोध्या नगरीत परतले. अयोध्यात परतल्यानंतर श्रीरामास राज्याभिषेक झाला. त्यांनी राजाचे योग्य प्रकारे शासन केले. अश्वमेधासारखे यज्ञ केले. रावणाच्या राज्यात राहून सुद्धा सीतेने कधी कर्म, मन, वाणीने रावणाचा स्वीकार केला नाही. सीता महान कोटीची पतिव्रता होती. आता मी आपल्याला सतीचे महात्म्य सांगतो. फार पूर्वी कौशिक नावाचा ब्राह्मण होता. तो कुष्ठरोगाने पिछाडलेला होता. तरी देखील त्याची पत्नी आपला स्वामी या नात्याने त्याची सेवा करीत असे. पुढे पत्नी रागावल्यामुळे तिने अधिक मौल देऊन एक वेश्यास पतीच्या सेवेसाठी ठेवले. त्या ब्राह्मणाने आपल्या पत्नीच्या आधारे मार्ग संपवला होता. त्याच वेळेस वाटेत अत्यंत दुःखीत असा मांडव्य अंधळात बसला होता. त्याला कौशिकाचा पाय लागल्यावर क्रुद्ध झालेल्या मांडव्याने कौशिकास शाप दिला की हा सूर्योदय होण्यापूर्वी मरण पावेल. हे ऐकताच त्याची पत्नी दृढपणाने म्हणाली की मग सूर्योदय होणारच नाही. त्यामुळे सूर्योदय होता कितीतरी दिवस निरंतर अंधकारच राहिला. याप्रमाणे अंधारात अनेक वर्ष व्यतीत झाल्याने देवांना भय वाटू लागले. ते ब्रह्मदेवास शरण गेले. ब्रह्मदेव म्हणाले की या पतिव्रतेची तपश्चर्या इतकी मोठी आहे की त्यामुळे सूर्य उदयास येत नाही. सूर्योदय न झाल्यामुळे मनुष्याची फार हानी होत आहे. तेव्हा आपण अत्री ऋषींची परमपवित्र पत्नी अनुसूया हिला प्रसन्न करावे, तेव्हाच सूर्योदय होण्याची इच्छा पूर्ण होईल. तेव्हा मग ते सर्व देवगण अनुसूयेकडे गेले. तिला त्यांनी प्रसन्न केले. अनुसूयाने प्रसन्न होऊन सूर्योदय केला. मृत झालेल्या ब्राह्मणासह देखील जिवंत केले. या पतिव्रता अनुसूयेपेक्षाही सीता अधिक पतिनिष्ठ होती. अध्याय 87. राजवंशाचे वर्णन. श्रीहरी म्हणाले, सर्वप्रथम शतानिक अश्वमेध दत्त, आदी सोमक, कृष्ण, अनिरुद्ध, त्यानंतर चित्ररथ असे राजे होऊन गेले. सुचिद्रथ, वृष्णिमान, मेधावी, सुरत, सुदानक, उदान आधीराने राजे इक्ष्वाकुकुळात जन्मास आले. या सर्व राजांना बृहद्दल म्हणतात. यांचे नंतर पृथिव्य, मानुरथ, अंतरिक्ष, धनंजय, संजय, सुमित्र आदी राजे होऊन गेले. आता मगध राजांबद्दल ऐका. मगध देशात झालेल्या राजांमध्ये जरासंग, सहदेव, निरमित्र, सेनासेन,
सेनजित, विश्वजित सर्व राजे प्रमुख होते. सर्व राजे बाह्य द्रत म्हटले गेले. यानंतर मात्र सर्व राजे अधर्मी क्षुद्र वृत्तीचे होतील. स्वर्गलोक प्रदान करणारे साक्षात भगवान नारायणच असतात. या जगात 3 प्रकारचे लय होत असतात. ते म्हणजे नैमित्तिक, प्राकृतिक, आध्यात्मिक होत. ही भूमी पाण्यामध्ये लय पावते. पाणी अग्नीत तर ते अग्नितत्व वायूमध्ये लय पावते. वायू आकाशात लय पावतो. याचप्रमाणे आकाश अहंकारात, अहंकार बुद्धीमध्ये, बुद्धी जीवामध्ये, जीव अव्यक्तात, अव्यक्त आत्म्यामध्ये लय पावतो. आत्म्याहून श्रेष्ठ ईश्वर विष्णू, तोच नारायण विनाशरहित परमेश्वर स्वरूप. बाकीचे सर्व जग नाशवंत होय. जितके मोठे मोठे द्रूप या भूतलावर होऊन गेले ते सर्व नष्ट झाले. तेव्हा या जगतात अक्षय असे कोणीच नाही. या सर्वांचे तात्पर्य असे आहे की पापकर्मापासून दूर राहावे आणि धर्माचरण जितके जमेल तितके करावे, म्हणजे आपल्या संपूर्ण पापाचा सर्वनाश होऊन ईश्वराचे सानिध्य प्राप्त होते. 88 रामायणाचे सार. श्री ब्रह्मदेव म्हणतात, सर्व माणसांनी पापरहित असावे याच्यासाठी मी संपूर्ण पापाचा नायनाट करणाऱ्या रामायणाच्या कथेचे वर्णन करतो, ते तुम्ही ऐका. भगवान विष्णूच्या नाभी कमळातून ब्रह्मदेव निर्माण झाले. त्यांना मरीची नामक पुत्र झाला. मरीचीच पुत्र कश्यप, त्यापासून सूर्याची उत्पत्ती झाली. रवीपासून मनु, मनुपासून इक्ष्वाकू, त्याच्यापासून रघु नावाचा अत्यंत महान पराक्रमाचा राजा त्या कुळात जन्मास झाला. रघुचा मुलगा दिलीप, त्याचा मुलगा अजाला दशरथ नावाचा पुत्र झाला. हा राजा अत्यंत बलवान होता. या राजास महापराक्रमी शूर असे 4 पुत्र झाले. दशरथ राजाची सर्वात ज्येष्ठ पत्नी कौशल्या, कौशल्य श्रीराम, कैकेयीस भरत, सुमित्रेस लक्ष्मण, शत्रुघ्न नावाचे 2 पुत्र झाले. श्रीराम आपल्या आईवडिलास फार मानित असत. त्यांनी महर्षी विश्वामित्राकडून संपूर्ण अस्त्रविद्या श्रवण केली. त्यांच्या आश्रमात यक्षित ताडकाचा रामाने वध केला. विश्वामित्राच्या यज्ञात श्रीरामाने सुबाहूस ठार मारिले. नंतर जनक राजाच्या यज्ञशाळेत जाऊन शिव धनुर्भग करून त्याने जनक कन्या जानकीशी विवाह केला. लक्ष्मणाने उर्मिलेशी, भरताने मांडवीशी, तर शत्रुघ्नाने कीर्तिमतीशी विवाह केला. अयोध्या नगरी श्रीरामादी 4 भाऊ आपल्या मातापित्यास राहत होते. नंतर भरत, शत्रुघ्न आपले मामा युधाजित यांच्याकडे गेले. हे दोघे पुत्र आजोळी गेल्यावर दशरथ राजाने श्रीरामास राज्याभिषेक करायचे नियोजित केले. परंतु त्याची पत्नी कैकेयीने श्रीरामास 14 वर्ष वनवासात पाठवून देण्याचे राजाकडून वरदान मागून घेतले. श्रीराम देखील आपल्या प्रिय पित्याच्या वचनपूर्तीसाठी पत्नी सीता, भाऊ लक्ष्मण यांचेसह अयोध्येच्या वैभवास तुच्छ मानून वनवासात गेले. वनवासात जाताना रथाचा त्याग करून प्रयाग चित्रकूट पर्वतावर ते गेले. तेव्हाच इकडे राजधानीत पुत्रविवाहाच्या दुःखाने राजा दशरथाने शरीराचा त्याग केला. स्वर्गलोकाचे प्रस्थान ठेवले. भरताने आजोळहून आल्यावर पित्याचे अंतिम संस्कार केले. नंतर सैन्य घेऊन ते वनात श्रीरामापाशी जाऊन पोहोचला. त्याने श्रीरामाला विनंती केली की आपण अयोध्या नगरीत परत यावे, राज्यकारभार हाती घ्यावा. परंतु श्रीरामाने पित्यास दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी भरताची याचना स्वीकारली नाही. भरताच्या आग्रहास्तव आपल्या पादुका देऊन त्यास परत पाठविले. राज्यकारभार चालण्यास सांगितले. भरताने देखील ज्येष्ठ भावाच्या आज्ञेचे पालन केले. त्याने अयोध्या सोडून नंदीग्रामात निवास केला. श्रीराम सुद्धा चित्रकूट पर्वत सोडून अत्री मुनींच्या आश्रमात जाऊन पोहोचले. तेथे सुतीक्ष्ण अगस्त्य मुनींना प्रणाम करून ते दंडकारण्य नावाच्या वनात गेले. तेथे शुभ्रनखा नावाची राक्षसीन त्यांना त्रास देई तिचे दोन्ही कान नाक कापून श्रीरामाने तिला पराभूत केले. शूर्पणखाचे आपल्या क्रूरतेचा अपमान झाल्याने अत्यंत दुःख संतापाने आपल्या भावांना सर्व कहाणी कथन केली. तेव्हा ते 14,000 राक्षसांना घेऊन त्यांच्यावर चालून गेले. परंतु बलशाली श्रीरामाने त्या सर्वांना अमोघ अशा बाणांनी यमलोकी पाठवून दिले. यानंतर परत शूर्पणखेने आपल्या अपमान सीतेचे सौंदर्याबद्दल रावणास जाऊन सांगितले. रावणाने सीतेस मिळवण्यासाठी मारीच नावाच्या राक्षसास हरिणाचे रूपात पुढे करून स्वतः दंडधारी सैन्याशाचे रूप घेऊन तो सीतेच्या जवळ गेला. सीतेने सोन्याच्या हरिणाचे कातडे प्राप्त करण्यासाठी रामास
प्रेरित केले. राम त्याच्या शिकारीसाठी गेला. त्याने मारीच राक्षसांचा वध केला. मरते समय त्याने ए सीते, हे लक्ष्मणा असा धावा केला. हे शब्द ऐकून सीतेने लक्ष्मणास तिकडे पाठवले. लक्ष्मणास पाहून राम त्यास म्हणाले की हा बहुतेक राक्षसाचा कट असावा. मायावी रूप धारण करून सीतेचे अपहरण करण्याचा त्यांचा हेतू असावा. इकडे रावणाने जानकीस पळवून नेले. वाटेत रावणाने जटायूचा वध करून सीतेस तो लंकापुरीस घेऊन गेला. रावणाने सीतेस अशोक वृक्षाखाली नेऊन नजर कैलेत ठेवले. इकडे श्रीराम कुटीमध्ये जाऊन पाहता तर कुटी शांत, अतिशय शोकमय होऊन ते सीतेच्या शोधात भटकू लागले. वाटेत मृतप्राय जटायूने सीतेला दक्षिण दिशेत गेल्याची बातमी कथन केली. नंतर श्री रामाने दृष्टामुख पर्वतावर जाऊन सुग्रीवाबरोबर मैत्री केली. सुग्रीवाच्या बाली नामक बलाढ्य भावाचा वध करून श्रीरामाने त्यास किष्किंधा नगरीचा राजा केले. ते स्वतः कृष्यमुख पर्वतावर होऊ लागले. सुग्रीवाने सीतेच्या शोधात अनेक वानर सोयीकडे पाठवले. त्या वानरांनी सर्व दिशांना तपास केला. दक्षिणेकडे गेलेल्या वानरांना जेव्हा सीता वनात त्या तथा पर्वतावर कोठेच आढळली नाही, तेव्हा त्या वानरांनी आपली हत्या करून घेण्याचा निर्णय केला होता. परंतु वानराचा सेनापती हनुमान हा 6 योजने असलेला समुद्र ओलांडून अशोकवनात गेला. तेथे त्यास लंकापुरीत सीता दृष्टीस पडली. असंख्य राक्षसनीचा गरुडा तिच्याभोवती गराडा पडला. मध्येच रावण येऊन तिला त्रास देई. वारंवार तिचे मन आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करी. परंतु पतिव्रता सीतेचे सतत श्रीरामाचे चिंतन चालू होते. खरोखर हे आदर्श घेण्यासारखा. हनुमानाने श्रीरामाने दिलेली अंगठी तिच्याजवळ टाकली. त्यांचे कुशल वर्तमान तिला कळवले. तो म्हणाला, मी श्रीरामाचा दूत असून त्याचे कुशल कळविण्यास आलो. आपण चिंतारीत असावे. आपली एखादी वस्तू द्यावी की ज्यामुळे श्रीरामांना आपली सतत आठवण येईल. तेव्हा सीतेने आपल्या वेणीतील अमूल्य असे रत्न काढून हनुमानास दिले. श्रीरामाने लवकरात लवकर आपली येथून सुटका करावी असा संदेश दिला. त्यानंतर हनुमानाने लंकेतील त्या उद्यानाचा सत्यानाश करून टाकला. त्यांच्यावर चालून आलेल्या रावणपुत्र अक्षयकुमाराचा वध केला. इतर अनेक राक्षसांचा वध करीत असतानाच मेघनाद यांच्याकडून तो पकडला गेला. मेघनादाने हनुमानास बांधून आपला राजा रावण यांच्याकडे आणून त्याला उभा केला. हनुमान रावणास म्हणाला की हे रावणा, मी श्रीरामाचा दूत, तुला सीतेच श्रीरामाकडे पोहोचते केले पाहिजे, यातच तुझे हित आहे. हनुमानाचे कथन ऐकताच रावण अत्यंत क्रोधित झाला. त्याने हनुमानाच्या शेपटीस आग लावण्याचा हुकूम सोडला. शेपटीस आग लावताच निष्ठून जाऊन लंकाभर धुमाकूळ घालून हनुमानाने सर्व लंकेस जाळून टाकले. आपण परत श्रीरामाकडे आलात. सीतेचे सर्व वर्तमान त्यांना कथन केले. त्यानंतर सीतेला आठवण करून दिलेली वेणीतील रत्न देखील दाखवली. श्रीरामाने लक्ष्मण, सुग्रीव, अंगदासहित वानर सेनेसह लंकेवर चढाई केली. तेव्हा रावणाचा भीषण त्यांना शरण आला. शरण आलेल्याला जीवदान द्यावी या न्यायाने श्रीरामाने विभीषणाला जीवदान तर दिले. त्याला रावणाच्या संपूर्ण राज्याचा स्वामी बनवले. यानंतर नल नामक वानराच्या साह्याने श्रीरामाने समुद्रावर पूल बांधला. लंकेवर चढाई केली. नील, अंगद, वीरेंद्र, जांबुवाण यासारख्या मोठमोठ्या वानराने लंकापुरीस नष्ट करून टाकले. बलशाली राक्षसांचा देखील नायनाट केला. लक्ष्मणाने रावणपुत्र इंद्रजित, मेघनाद यांना ठार मारले. सुहृद श्रीरामाने रावणाच्या बाहूंचा छेद करून युद्धभूमीवरच त्यांचा वध केला. त्यानंतर श्रीरामाने सीतेची सोडवणूक करून सर्व वानरासहित अयोध्येत परत आले. सर्व प्रजेस पुत्राप्रमाणे वागवू लागले. त्यांनी 10 अश्वमेध यत्न केले. गयेस विधीपूर्वक पितृगणांचा पिंडदान केले. तशाच अपरंपार दानधर्म केला. पुढे श्रीरामाने आपल्या 2 पुत्रांना लवकुशांना राज्याभिषेक केला. अयोध्येतील सर्व प्रजा जनांच्या उपस्थितीत त्यांनी स्वर्गलोकी प्रयाण केले. अध्याय 89 हरिवंशाचे सार. श्री ब्रह्मदेव म्हणाले की मी आता आपल्याला हरिवंशाबद्दल सांगतो, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचे महात्म्य वर्णिले आहे. वसुदेव देवकी यांच्याकडून श्रीकृष्णाने जन्म घेतला. त्याचा जन्म केवळ धर्माचे रक्षण, अधर्म करणाऱ्याचा नायनाट करणे यासाठी झाला होता. श्रीकृष्णाने बाल्यावस्थेत पुतना नामक
राक्षसिनीच्या विषयुक्त स्नाचा चावा घेऊन तिला ठार केले. धाकट यमला अर्जुन, शकट व यमला अर्जुन यांना देखील ठार मारले. कालिया नामक सर्पाचा नायनाट केला. धेनुकासुराचे देखील हनन केले. संपूर्ण गोवर्धन पर्वतास राजा हाताच्या करंगळीवर तोलून श्रीकृष्णाने व्रजनगरीस इंद्राच्या कोपापासून वाचविले होते. स्वतः इंद्र देखील त्यांना मानित असे. बालवयातच त्याने केशी दैत्याचा वध केला. गोपींना भयमुक्त केले. मथुरेत गेल्यावर श्रीकृष्णाने चाणूर मुष्टिक नावाच्या मल्लांना जमिनीवर लोळवले. कंस राजाची शंडी हातात पकडून त्यास आसनावरून खाली पाडून ठार केले. श्रीकृष्णास रुक्मिणी, सत्यभामा इत्यादी 8 पटराण्या होत्या. आणखी एकंदर 16,000 बायका होत्या. त्यांना असंख्य पुत्र होते. रुक्मिणीस प्रद्युम्न नावाचा पुत्र होता. पुढे त्याने शंभराचा वध केला. प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध होता. तो बाण राजाची कन्या उषाईचा पती होता. अनिरुद्धास व्रज नाभ नामक पुत्र होता. श्रीकृष्णाचे गुरु सांदीपिनी ऋषी होते. कृष्णाने सर्व विद्या आपल्या गुरूंकडून आत्मसात केल्या. गुरुदक्षिणा म्हणून गुरुच्या आज्ञेनुसार आपल्याच पुत्रास मारून त्यांना अर्पण केला. तेव्हा मुनींनी त्यास जिवंत केले. कृष्णास आपला पुत्र परत मिळाला. मथुरेत उग्रसेनास कृष्णाने परत राजा केले. देवाचे पूर्ण पालन केले. आपला परमभक्त मित्र अर्जुन याच्या व त्याच्या बंधूच्या कौरव शत्रूचा महायुद्धात निपात घडवून पांडवांच्या हस्तिनापुराचे साम्राज्य मिळवून दिले. अध्याय 90 महाभारताचे सार. श्री ब्रह्मदेव म्हणाले, मी आता महाभारताविषयी थोडे कथन करतो. या पृथ्वी तलावर पापाचा भयंकर भार निर्माण झाला होता. तो नष्ट करण्यासाठी श्रीकृष्णानेच या भूमीवर युद्धाची भूमिका पूर्वनियोजित केली. अर्जुन आदी पांडव या युद्धास केवळ निमित्त मात्र होते. आदी पुरुष विष्णूच्या नभिकमळापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. पुढे ब्रह्मदेवास म्हणून अत्री झाले. अत्रीस सोम नावाचा पुत्र झाला. सोमापासून बुध, बुधाचा पुत्र पुरुरवा होता. पुरुरवास आयु झाला. त्यास ययाती भरत कुरु झाले. त्यानंतर राजा शंतनू जन्मास आला. शंतनूस गंगेपासून भीष्म अथवा देवव्रत नामाचा पुत्र लाभला, जो सर्व गुणांनी युक्त ब्रह्मवैवर्तनास जाणणारा होता. शंतनू राजाची पत्नी दुसरी सत्यवतीला 2 पुत्र झाले. एक चित्रांगद, दुसरा विचित्रवीर्य. विचित्रवीर्याच्या स्वर्गलोकी जाण्यानंतर त्याची पत्नी अंबिकाईला व्यासदेवापासून धृतराष्ट्र अंबिकेस पाहून पांडू नावाचा पुत्र झाला. भुंजिया नामक राशीला त्यांच्याकडून विदुर झाला. धृतराष्ट्राची पत्नी गांधारीला 100 पुत्र, जे कौरव या नावाने प्रसिद्ध, तुम्हा सगळ्यांना परिचित. या 100 पुत्रापैकी दुर्योधन प्रमुख व इतरही बलशाली होते. पांडू राजास कुंती, माद्री अशा 2 पत्नी होत्या. त्यांना 5 पुत्र झाले, जे पांडव या नावाने प्रख्यात आहे. त्या 5 पुत्रांची नावं युधिष्ठिर, भीमसेन, अर्जुन, नकुल, सहदेव. हे 5ही पुत्र अत्यंत बलशाली, महान पराक्रमी. दैवयोगाने कौरव पांडव यांच्यामध्ये आपापसात वैर उत्पन्न झाले. कौरवांचा प्रमुख दुर्योधन तर पांडवांचा नष्ट करण्यास अत्यंत उतावीळ झाला. तो पांडवांना सतत त्रस्त करू लागला. पांडवांचा समूळ नायनाट करून संपूर्ण साम्राज्याचे आपण स्वामी बनावेसा होता. त्यासाठी त्याने युक्त्या लढविल्या. प्रथम त्याने एक लाक्षागृह बांधले. त्यात पांडवांना जाळून टाकण्याचा डाव रचिला. परंतु बुद्धिमान पांडव त्यामधून सही सलामत वाचले. लाक्षागृहातून सुटल्यावर ब्राह्मण वेश धारण करून ते एका ब्राह्मणाच्या घरी राहिले. बक नावाच्या राक्षसाचा तेथे त्यांनी वध केला. त्यानंतर पांचाल देशाची राजकन्या द्रौपदीचा विवाह असल्याने कळल्यावर ते पांचाल नगरीत गेले. तेथे अर्जुनाने लक्षवेध करून द्रौपदीशी विवाह केला. यानंतर आचार्य द्रोण, पितामह भीष्म यांच्या सांगण्यावरून धृतराष्ट्राने पांडुपुत्रांना परत नगरीत बोलावले. धृतराष्ट्राने त्यांना अर्धे राज्य दिले. पांडुपुत्र त्या राज्यात इंद्रप्रस्थ येथे राहून राज्य करू लागले. पांडवांनी पुढे बऱ्याच पराक्रम गाजविला. राजसूय यज्ञ केला. अर्जुनाने श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा हिच्याबरोबर विवाह केला.
श्रीकृष्ण अर्जुनाचा हृदयस्थ मित्र होता. पांडव अत्यंत बलशाली तर होते, परंतु श्रीकृष्णाच्या पाठबळाने अधिक शक्तिमान झाले होते. अर्जुनाने तर आपल्या दिग्विजयाने अनेक राजांवर प्रभुत्व मिळवले होते. संपत्ती जवाहिराच्या राशी आपल्या राजधानीत आणून ज्येष्ठ भाऊ युधिष्ठिराला प्रसन्न पूर्वक समर्पित केल्या. युधिष्ठिर तर अत्यंत चांगल्या मनाचा धर्मात्मा होता, परंतु दुर्योधनाची मायावी जाळे टाकून त्यास दूध खेळण्यास प्रवृत्त केले. दुर्योधनाने हा कट कर्ण, दुशासन, शकुनी यांचा विचाराने रचला होता. दूतामध्ये सगळेच गमावल्यामुळे पांडवांना 12 वर्ष वनवास भोगावा लागला. 1 वर्ष अज्ञातवास म्हणजे नाव गाव कुल सील न सांगता काढावे लागले. वनवास संपल्यानंतर युधिष्ठिराने 5 भावांसाठी 5च गावे दुर्योधनाकडे मागितले, परंतु दुर्योधनाने तेवढी देखील विनंती ऐकली नाही. म्हणून सैन्यासनिशी पांडवाने कौरवाविरुद्ध युद्ध पुकारले. कुरुक्षेत्रावर झालेले हे युद्ध महाभारत या नावाने प्रसिद्ध झाले. पांडवाजवळ फक्त 7 अक्षिणी सैन्य होते. कौरव 11 अक्षिणी सैन्यानिशी सुसज्ज होते. 2 पक्षातील युद्ध महाभयंकर होते. हे युद्ध देव दानवांच्या युद्धा इतके भीषण होते. भीष्म पितामह यांनी प्रथम दुर्योधनाच्या सैन्याचे सेनापतिपद स्वीकारले. तर पांडवांच्या सैन्याचा सेनाध्यक्ष शिखंडी होता. दोन्ही पक्षामध्ये बाणास प्रतिबाण, शास्त्रास प्रति शस्त्र असे घनघोर युद्ध चालू होते. शिखंडीस पुढे करून अर्जुनाने आपल्या बाणाच्या वर्षावाने पितामह भीष्मांना विरुद्ध करून टाकले होते. जेव्हा भीष्म पितामहांना आपल्या मरणाची पूर्वकल्पना आली, तेव्हा त्यांनी प्राणत्याग करण्यासाठी श्री विष्णूचे उत्तरायण होण्यासाठी ध्यान केले. त्यावेळेस त्यांनी अनेक धर्माचे वर्णन केले, आपल्या पितरगणांना तृप्त केले. नंतर ते आनंदमय रूपात विलीन झाले. यानंतर महान पराक्रमी द्रोण धृष्टद्युम्ना बरोबर युद्ध खेळण्यासाठी कुरुक्षेत्रात उतरले. 5 दिवस सतत घनघोर युद्ध होत होते. या युद्धात अनेक राजे पंचतत्व पावले. शेवटी द्रोणाचार्य सुद्धा शोकसागरात बुडून मरण पावले. त्यानंतर अर्जुन कर्ण ह्या महापराक्रमी योद्ध्यामध्ये युद्ध जुंपले. यांच्यामध्ये 2 दिवस सतत युद्ध चालू होते, परंतु शेवटी अर्जुनाच्या अस्त्रांची सामना देता देता महारथी कर्णाला देखील हार खावी लागली. कर्णास मृत्यूनंतर सद्गती प्राप्त झाली. धर्मराज युधिष्ठिराबरोबर युद्ध खेळण्यास शल्य समोर आला, पण अर्ध्या दिवसातच त्याचा पराभव झाला, कारण अग्नीसारख्या मोठ्या दाहक बाणांचा वर्षाव त्याच्यावर झाला. त्यानंतर महाबलाढ्य दुर्योधन आपली गदा वेगाने फिरवीत भीमावर चालून आला, जणू काही एखाद्या यमच भासावा तसा. परंतु संतापाने पिसाळलेल्या भीमाने आपल्या गदेने दुर्योधनाचा अगदी सहजतेने पराभव करून त्याला ठार केले. यानंतर मात्र द्रोणपुत्र अश्वत्थामा याने पांडव पथातील धृष्टद्युम्नाचा द्रौपदी पुत्रांचा देखील नाश केला. तेव्हा द्रौपदीस पुत्र शोक आवरेनासा झाला. ते पाहून स्वतः अर्जुनाने त्यावर देसिकास्त्र टाकून त्याचा पूर्ण पराभव केला. त्याच्या कपाळावर असणारा शिरोमणी काढून घेतला. युद्धानंतर सर्व पांडवांनी स्त्रीजनांना समजावले, त्यांचे सांत्वन केले, पितरांना तृप्त केले. अन्य पांडवाच्या आग्रहास्तव युधिष्ठिराने राज्यकारभार हाती घेतला. पांडवांनी अश्वमेध यज्ञ करून श्री विष्णूची पूजा केली, यथाशक्ती दान दिले. अनेक वर्षे युधिष्ठिराने आपल्या भावांबरोबर राहून सुखाने राज्यशासन केले. परंतु मौशल युद्धात यादव कुळाच्या झालेल्या संपूर्ण विनाशाची बातमी ऐकून उद्विग्न मनाने त्याने राज्यत्याग केला. परीक्षितास राज्यावर बसवले. आपला भगवान शस्त्र नामाचा जप करता करता अन्य भावांचं विष्णू लोकाप्रतगमन करता झाला. देवादीच्या रक्षणार्थ सर्व अधर्मास पायबंद घालण्यासाठी दुष्टांच्या नायनटासाठी भगवान या भूतलावर विविध अवतार धारण करीत आहे. ज्याप्रमाणे समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरीच्या रूपाने अवतीर्ण झाले, त्यांनी देवादिकांच्या जीवनासाठी आयुर्वेद शास्त्राचे वर्णन केले. त्याच आयुर्वेद शास्त्राचा अभ्यास विश्वामित्र महर्षींचा पुत्र श्रुताने केला. श्रुश्रुत देखील महापुरुष होते. याप्रमाणे महान अवताराचे जो मनुष्य श्रवण करतो त्यास स्वर्गलोक प्राप्त होतो. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण आयुर्वेद बघूया. हरये नमः. हरये नमः.
पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.